काल रात्री 29 वर्षीय महिलेनं पेटवून दिलं। यामध्ये बसच्या मागील बाजूच्या 6 सीट जळाल्या। अग्निशमन दलानं वेळेस धाव घेतल्यानं अनर्थ टळला। औसा तालुक्यातील बेलकुंडे येथील ही महिला आहे। तिच्या छोट्या बहिणीवर 1.5 वर्षापूर्वी बलात्कार झाला होता। मात्र त्या प्रकरणी पोलिसांनी योग्य न्याय मिळवून न दिल्याचा महिलेचा आरोप आहे। सदर महिला लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी आली होती, मात्र तिची भेट झाली नाही। त्यामुळे नैराश्यातून या महिलेनं ही बस पेटवल्याचं बोललं जाते। या प्रकरणी गांधी चौक पोलिसांनी सदर महिलेला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। औसा डेपोची टाकळी मुक्कामाची गाडी थांबली आणि चालक वाहक जेवण करत दरम्यानच्या काळामध्ये पाठीमागचे सीट नंबर 31, 32, 33, 34 आणि 40, 41 याच्यावरती कुठेतरी अज्ञात व्यक्तीने म्हणजे ज्वालाघरी पदार्थ टाकून ते पेटलेले आहे। अग्निशमन दलाला फोन करून पाचारण करून ते अग्निबंब आला आणि ताबडतोब विजवला आणि अटक कोण होती? आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील आपल्या सोबत आहेत। शशिकांत, सार्वजनिक वाहतुकीचं नुकसान करणं यातून एका महिलेला ही अटक करण्यात आली आहे। म्हटलं पोलिसांनी कितीही तपासाचा आव आणला तरी सगळी सुई त्यांच्या जवळच जाते, कारण अधीक्षकाने भेट न दिल्याच्या नैराश्यातून हा प्रकार झालाय। या सगळ्या प्रकारावर नेमकं घडलंय काय आणि पोलीस काय म्हणतायत? ऋषी, जवळपास 1.5 वर्षापूर्वी या महिलेच्या 29 वर्षीय महिलेच्या लहान बहिणीवरती बलात्कार झाल्याचं तिचं म्हणणं आहे। या प्रकरणी औसा तालुक्यातल्या भादा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र औशाचे पोलीस उपाधीक्षक जे आहेत त्याच्याकडे वारंवार या प्रकरणातला जो आरोपी आहे प्रकरणातला तो आता जामिनावर सुटलेला आहे आणि जामिनावर सुटल्यानंतर या महिलेला त्रास देतो, विविध प्रकारचे टोमणे मारतो, असा या महिलेचा आरोप आहे। आणि यानंतर औशाचे डीवायएसपी काहीही कारवाई करत नाहीत। ती महिला लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आली होती, मात्र नुकतेच जॉईन केलेले विश्वास लांगरे पाटील नांदेडचे आयजी हे काल लातूर दौऱ्यात असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांना भेटू शकले नाहीत। त्यामुळे कदाचित नैराश्यातून या महिलेनं हा प्रकार केला असावा असं निष्पन्न होतं। आणि आपण म्हटल्याप्रमाणे की पोलीस फक्त तपासाचा आव आणतात हेच या घटनेत निष्पन्न होत आहे आणि या सिस्टमचाच हा बळी आहे। याच्यात दुसरी माहिती अशी कळते की ही महिला बसमध्ये ज्यावेळेस गेली रात्री 8च्या दरम्यान, त्यावेळेस 10 ते 15 बसेस एकाच ठिकाणी मुक्कामी बसेस असतात त्या लावलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी महिलेनं बस पेटवल्यानंतर ती स्वतःही बसमध्ये बसली होती। अशा पद्धतीची माहिती आता पुढे येत आहे। नक्कीच हे नैराश्य फार वाईट आहे शशिकांत, कारण न्याय मिळत नसल्याचं दुःख आपण समजू शकतो, पण पोलीस अधीक्षक भेटू न शकल्याचं समर्थन कोण कसं देणार हाही प्रश्न उरतो। धन्यवाद शशिकांत या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।